विद्यार्थिनींनो नमस्कार. आज मी तुम्हाला इयत्ता 6वीतील समाजशास्त्राचा पहिला पाठ इतिहासाचा परिचय हा पाठ शिकविणार आहे. तर इतिहास म्हणजे काय? पूर्वी घडून गेलेल्या घटना क्रमबद्ध आणि सुसंगत सांगणे म्हणजेच इतिहास होय. तर इतिहास आपल्याला काय काय शिकवतो? इतिहास हा मानव चालत आलेल्या मार्गाचा आपल्याला परिचय करून देतो. तर इतिहासामध्ये मानवाच्या सफलतेचे आणि विफलतेचे दर्शन आपल्याला घडते. तर इतिहासाचे विवरण करत असताना आपल्याला व्यक्ती, स्थळ आणि काळ यांच्या संदर्भात सत्यता आणि स्पष्टता आपल्याला दिसून येते. तर इतिहासामध्ये ही जर सत्यता, स्पष्टता नसेल तर इतिहास हा केवळ ही सत्यता किंवा स्पष्टता नसेल तर इतिहास हा घडूच शकणार नाही. तर हा इतिहास जर सत्यता, स्पष्टता नसेल तर इतिहास ही एक कथा होऊन जाते. आता इतिहास आणि कथा यामधला फरक कसा आहे बरं? तर कथा म्हणजे एखाद्या राजाने एका गावामध्ये केलेलं युद्ध ही झाली कथा. आणि इतिहास म्हणजे काय? तर इसवी सन पूर्व 216 अशोकाने कलिंग देशावर केलेले युद्ध हा झाला इतिहास. तर आपल्याला इतिहासाची आवश्यकता का आहे? समजा आपण एखाद्या गरम पदार्थाला किंवा गरम वस्तूला किंवा आगीच्या ज्वाळा स्पर्श केला तर आपल्याला काय होईल बरे? तर आपल्याला भासते. मग यातून आपण अनुभव काय घेतो? तर पुन्हा पुन्हा ती चूक आपण करणार नाही. तर आपल्याला आठवण होती की आपल्याला भासते किंवा आगीच्या ज्वाळा स्पर्श केला तर आपल्याला एखाद्या अवयवाला जखम होते. मग ती चूक आपण पुन्हा करणार नाही. यालाच आपण अनुभव किंवा स्मरणशक्ती असे म्हणतो. ही स्मरणशक्ती मानवाला असणे जरुरीचे आहे. तर ही स्मरणशक्ती किंवा आठवण जर मानवाला नसेल तर मानवाने पुन्हा पुन्हा त्याच चुका परत परत केल्या असत्या. म्हणजे ही स्मरणशक्ती किंवा आठवण सांगणे म्हणजेच इतिहास. ही स्मरणशक्ती मानवाला किंवा एखाद्या देशाला किंवा एखाद्या समाजाला अनुभव किंवा स्मरणशक्ती असणे गरजेचे आहे. तर देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला स्मरणशक्ती म्हणजेच इतिहास आहे. तर या इतिहासातून आपल्याला पूर्वजांनी केलेल्या चुकातून केलेल्या सुधारणा, त्यांची तत्त्वे, विचारधारा इत्यादींचा आपल्याला पुढच्या पिढीला आपल्याला आधारस्तंभ ठरतो. तर त्यांनी केलेला त्याग, त्यांचे शौर्य, त्यांचे पराक्रम इत्यादी आपल्याला पुढच्या पिढीला मार्गदर्शन करतात. तर तसेच आपल्या भारतीय संस्कृती परंपरा यांचा आपल्याला परिचय करून देतात आणि आत्मगौरव निर्माण करतात.
तर हेच सांगणारे इतिहासाचे इतिहासकार आहेत ग्रीक देशाचे हेरोडोटस. तर यांना इतिहासाचे पितामह असे म्हणतात. तर याने प्रप्रथम जगाला दाखवून दिले इतिहासाची रचना कशी करावी किंवा कशी असते, म्हणून त्यांना इतिहासाचे पितामह असे म्हणतात. तर इतिहासकार कोणाला म्हणतात? इतिहास रचणाऱ्यांना इतिहासकार असे म्हणतात. इतिहासकार इतिहास लिहित असताना साक्षी पुराव्यांचा किंवा एखादी सत्य घटनेचा आधार घेतो, म्हणून आपण म्हणू शकतो की आधाराशिवाय इतिहास घडूच शकत नाही. तर या इतिहासाचे आधाराचे 2 प्रकार आहेत. एक आहे साहित्यिक आधार, दुसरा आहे पुरातत्व आधार. आता साहित्यिक आधारामध्ये 2 प्रकार येतात. एक आहे लिखित साहित्य आणि दुसरं आहे मौखिक साहित्य. लिखित साहित्य हे लिखित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं आणि मौखिक म्हणजे एकाच्या तोंडून दुसऱ्याला ऐकवलेली दंतकथा होय. तर या साहित्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आढळतात. एक आहे देशी साहित्य. तर देशी साहित्य म्हणजे काय? तर देशी साहित्य म्हणजे स्थानिक विद्वानांनी साहित्यकारांनी जे लिखित स्वरूपात साहित्य लिहिलेलं आहे त्याला देशी साहित्य असे म्हणतात. तर या देशी साहित्यामध्ये कोणकोणते साहित्य येतात बरे? तर कौटिल्याचं अर्थशास्त्र येतं, रामायण महाभारत या 2 ग्रंथाचा ज्यामध्ये समावेश होतो. तर गौतम बुद्धाने लिहिलेलं त्रिपिटिका हा सुद्धा साहित्य ग्रंथ, याच्यामध्ये देशी साहित्यामध्ये समावेश होऊ शकतो. दुसरं आहे विदेशी साहित्य, म्हणजेच विदेशी साहित्यकारांनी विद्वानांनी जे आपल्या देशाबद्दल लिहिलेलं आहे, साहित्य लिहिलेलं आहे किंवा साहित्य कृतींची रचना केलेली आहे त्याला विदेशी साहित्य असे म्हणतात. आता विदेशी साहित्यामध्ये मेगॅसेनीचा इंडिका हा ग्रंथ, त्याच्यात तर UN संघचं CUK यांचा समावेश होतो. आता दुसरा आहे आधाराचा प्रकार आहे पुरातत्व आधार. तर पुरातत्व म्हणजे काय? प्राचीन काळातील लोकांनी जमिनीमध्ये जे काही पुरवून ठेवलेलं आहे तेच वैज्ञानिक पद्धतीने जमिनीमध्ये खोदून काढलेले अवशेष यालाच पुरातत्व आधार असे म्हणतात. तर या पुरातत्व आधारामध्ये कोणकोणता समावेश होतो? जुनी नाणी, शिलालेख, रत्ने, माणके, अवशेष, अस्थी यांचा समावेश होतो. तर आता लिखित साहित्य जे आहे ते सुशिक्षित लोकांच्याकडून लिहिले गेलेलं आहे, म्हणून त्याला लिखित साहित्य असे म्हणतात. आणि हे लिखित साहित्य सुशिक्षित लोकांच्याकडून लिहिलं गेलेलं आहे. आणि मौखिक जे आहे ते निरक्षर लोकांच्याकडून एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडं ऐकवले गेले. उदाहरण त्याच्यामध्ये
या मौखिक साहित्यामध्ये लावणी, नृत्य प्रकार, एखादा अभंग इत्यादींचा याच्यामध्ये समावेश होतो.